नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण मराठी व्याकरणाचा जो आपला पोर्शन आहे, पाठ्यक्रम आहे, त्याला आपण पुढे घेऊन जात आहोत। आणि आजच्या तासिकेमध्ये आपण मराठी भाषा, त्यानंतर मराठी भाषेची जी लिपी आहे देवनागरी लिपी त्याबद्दल, आणि आपली मराठीची वर्णमाला जी आहे, जे वर्ण आहेत त्यामध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी असे जे काही गोष्टी आहेत त्याविषयी आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत। तर आशा करतो की आपण सर्व चांगल्या पद्धतीने लक्ष द्याल। तर मराठी भाषा आणि लिपी जी आहे त्याबद्दल आपण आता अगोदर माहिती घेऊया। बघा, सगळ्यात अगोदर भाषा म्हणजे काय तर ते बघूया आपण। विचार, भाषा, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं जे साधन असतं, आपल्या मनातील जे काही विचार आले असतील, काही भावना आल्या असतील, किंवा आपल्या मनातल्या काही कल्पना किंवा आपले अनुभव जे काही आपल्या मनामध्ये उत्पन्न होतं ते जेव्हा आपल्याला मांडायचं असतं, ते व्यक्त करायचं असतं, ते व्यक्त करण्यासाठी जे साधन असतं ते म्हणजे भाषा। लक्षात येतं सर्वांच्या की आपल्या मनातील भाषा, अनुभव, कल्पना हे व्यक्त दुसऱ्यासमोर आपल्याला जेव्हा व्यक्त करायचं असतं, आपल्या मनातील काही गोष्टी जेव्हा आपल्याला दुसऱ्याला सांगायच्या असतात, ते सांगण्यासाठी जी गोष्ट आपण वापरतो ते जे साधन आहे त्या साधनाला भाषा असं म्हटलं जातं। तर भाषा विविध प्रकारच्या आहेत, मराठी आहे, उर्दू आहे, तेलुगू आहे, कितीतरी भाषा आपल्या या जगामध्ये उपलब्ध आहेत। आज मात्र आपण मराठी भाषेविषयी जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी भाषा हा शब्द भाष या संस्कृत मधील धातूपासून आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी भाषा हा शब्द कुठून आला तर तो आला संस्कृत मधून। संस्कृत मधला कोणता शब्द तर भाष। भाष या शब्दापासून भाषा हा शब्द आलेला आहे। तर या ठिकाणी भाषेचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण बघूया। तर भाषेचे या ठिकाणी दोन प्रकार आहेत। एक आहे नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा, आणि दुसरा जो आहे तो आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा। पहिला जो प्रकार आहे तो नैसर्गिक भाषा किंवा त्याला आपण स्वाभाविक भाषा असं म्हणतो, आणि दुसरी मात्र जी आहे ती भाषा जी आहे ती कृत्रिम किंवा त्याला आपण काय म्हणूया, सांकेतिक भाषा म्हणूया। म्हणजेच काय, व्यक्त होण्यासाठी आपण नैसर्गिकरित्या बोलतो, ती बोलण्याची आपली भाषा आहे, म्हणजे एकमेकाचे आपल्याला बोलून विचार समजतात, तर ती झाली नैसर्गिक भाषा। आणि कृत्रिम भाषा म्हणजे लिहून किंवा सांकेतिक चिन्हाचा वापर करून जी भाषा आपण वापरतो ती भाषा झाली सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा। तर या ठिकाणी बघा, बोलण्याची किंवा हावभावाची जी भाषा असते ती भाषा असते नैसर्गिक भाषा, आणि चिन्ह किंवा खुणाद्वारे जेव्हा आपण व्यक्त होतो म्हणजे थोडक्यात लिहिण्याची भाषा ती जी असते ती असते कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा। आता भाषेचा प्रकार आपण बघितले, भाषा म्हणजे काय आपण बघितलं, भाषा हा शब्द कुठून आला हे पण आपण बघितलं। आता आपण बघूया मराठी भाषेचा इतिहास। मी तुम्हाला म्हटलं की आजच्या तासिकेमध्ये आपण भाषा म्हणजे काय हे बघणार आहोत आणि मराठी भाषेविषयी जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। बघा, मराठी भाषेचा इतिहास काय इतिहास सांगतो, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे। म्हणजे आपली जी भाषा आहे ती संस्कृत भाषेतून तिचा उगम झालेला आहे। म्हणजेच मराठी ही आपली जी भाषा आहे, मातृभाषा, या मातृभाषेचा उगम संस्कृत मधून झालेला आहे। म्हणजेच काय, संस्कृत भाषा ही आपली मराठी भाषेची जननी आहे, आई आहे असं आपण म्हणायला काय हरकत नाही। कारण का, याच संस्कृत भाषेतून आपली मराठी भाषा उत्पन्न झालेली आहे, म्हणून संस्कृत भाषा मराठी भाषेची जननी किंवा आई आहे असं म्हणायला काय हरकत नाही। चला, त्यानंतर आता मायबोली। आपल्या नेहमी आपल्या कानावर शब्द तो मायबोली। मायबोली, माय म्हणजे कोण, आई। म्हणजे आपल्या आईनं आपल्या घरात जी भाषा बोलली जाते, आपल्या घरात जी भाषा बोलली जाते, किंवा आईकडून घरातल्या व्यक्तीकडून आपण जी भाषा शिकतो ती भाषा आपल्याला शिकण्याला जाण्याची आवश्यकता नसते। जी मातृभाषा असते ती आपण कोणत्याही शाळेत नाही गेलो तरी देखील आपली त्या ठिकाणी जी मातृभाषा आहे ती आपण शिकतो। म्हणजेच काय, जर एखाद्या लहान बालकाला आपण, तो भारतीय आहे, त्याला जर आपण फॉरेनमध्ये नेऊन टाकलं, एखाद्या पाश्चिमात्य देशामध्ये नेऊन सोडलं आणि त्याला 10 वर्षांनी आपण घेऊन आलो, तो शाळेत जरी नाही गेला तरी त्या ठिकाणी तो इंग्रजी भाषा शिकून आल्याशिवाय राहणार नाही। कारण त्याच्यावर कानावरती सतत तीच भाषा, त्याची व्यवहाराची, बोलण्याची, ऐकण्याची सगळी भाषा जी असते, जी भाषा तो ऐकतो ते मूल ती भाषा शिकत असतं। आणि आपली जी भाषा आहे, आपण ज्या घरात जन्माला येतो त्याप्रमाणे आपण बोलतो। उदाहरणार्थ समजा मराठी कुटुंबात, आपण हिंदू कुटुंबात जन्माला आलो तर मराठी असेल किंवा इतर भाषा ज्या असतात आपल्या त्या आपण शिकतो। त्यानंतर एखादा
मुस्लिम कुटुंबात जर कोणी जन्माला आला तर तो त्याची जी भाषा उर्दू अरबी जी असते तो शिकतो, किंवा एखादा इंग्लिश कुटुंबामध्ये एखादा जन्माला आला तर इंग्रजी ही तो शिकतो. म्हणजेच काय, आपल्या घरात जी भाषा बोलली जाते ती असते आपली मायबोली. तर मराठी ही आपली मायबोली आहे. मराठीतील पहिलं वाक्य, मग आता हे झालं मायबोली. आता मग मराठी भाषा जेव्हा सुरू झाली तर मराठीमधलं पहिलं वाक्य आपल्या लक्षात असलं पाहिजे. काय वाक्य पहिलं? श्री चामुंडराये करवियले. श्री चामुंडराये करवियले हे मराठी भाषेतील पहिलं वाक्य आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे झाल्यानंतर आता मराठी भाषेचे जे काही महत्त्वाचे ग्रंथकार आहेत त्यांच्याविषयी आपण बघूया. बघा, मुकुंदराज विवेक सिंधू हा काव्य रूपात लिहिलेला त्यांचा पहिला ग्रंथ आहे. त्याच्यानंतर श्री ज्ञानेश्वर, आपण जाणतो ज्ञानेश्वरांना सगळे ओळखतात, कारण का त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव ह्या 2 ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर माईन भट लीळा चरित्र हा मराठीतील आद्य गद्य ग्रंथ मानला जातो. गद्य म्हणजे काय, आपण गद्य आणि पद्य, पद्य म्हणजे काव्य स्वरूपात जो असतो तो पद्य, आणि धड्या स्वरूपात पाठ स्वरूपात जो असतो तो गद्य. मग मराठीतील आद्य ग्रंथ कोणता जर आहे गद्य ग्रंथ तर तो आहे लीळा चरित्र, आणि तो कोणी लिहिलेला आहे? माईन भट यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. परीक्षेमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता मराठी भाषेचा जो गौरव आहे, मराठी भाषेचा गौरव दिन जो असतो किंवा मराठी भाषेचा जो दिन मानला जातो तो आहे 27 फेब्रुवारी. फेब्रुवारी महिन्यातील 27 ही जी तारीख आहे ती आपली मराठी भाषेचा गौरव दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण लिपी. मग आपली जी लिपी आहे, आपण ज्या खुणांनी किंवा चिन्हांनी लेखन करतो त्यास लिपी असं म्हणतात. लिपीची व्याख्या काय आहे? ज्या खुणांनी किंवा चिन्हांनी आपण लिहून आपली भाषा व्यक्त करतो, आपल्या मनातील भाव अनुभव लिहून आपण व्यक्त करतो, त्या गोष्टीस आपण लिपी असं म्हटलं जातं. तर लिपीमुळे काय होतं, तर लिपीमुळे लेखन शक्य झालं. प्रश्न येऊ शकतो, लेखन कशामुळे शक्य झालं? तर लिपीमुळे लेखन शक्य झालेलं आहे, कारण लिपीद्वारेच आपण आपल्या मनातलं भाव लेखी व्यक्त करू शकतो. तर देवनागरी, मग देवनागरी ही आपली लिपी मानली जाते. मराठी, हिंदी आणि त्याच्यानंतर संस्कृत ह्या ज्या भाषेची जी लिपी आहे ती लिपी आहे देवनागरी लिपी. त्या देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. प्रश्न येतो की कोणती लिपी आहे जिला बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं? तर त्याचं उत्तर आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. मग कोणकोणत्या भाषेमध्ये देवनागरी लिपीचा वापर होतो? तर त्या 3 आहेत. एक आहे मराठी, हिंदी आणि संस्कृत. बघा, देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य काय आहे? तर पहिलं वैशिष्ट्य, डावीकडून उजवीकडे तिचं लेखन केलं जातं. देवनागरी लिपी लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. उर्दूचं मात्र उलट आहे, उर्दूचं उजव्या बाजूनं डाव्या बाजूकडे लिहिलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे शब्दावर शिरोरेषा दिल्या जातात. म्हणजे मराठी, हिंदी किंवा संस्कृतमध्ये जे काही आपण लिहितो त्याच्यावर रेषा मारण्याची पद्धत आहे, त्याला शिरोरेषा असं म्हटलं जातं. जसं बघा, डावीकडून वर जो आहे त्याच्यावर आपण शिरोरेषा दिलेला आहेत. हे दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर मराठी, हिंदी व संस्कृत भाषेमध्ये लेखन केलं जातं. म्हणजे या 3 भाषा ज्या आहेत या 3 भाषेचं लेखन देवनागरी लिपीमध्ये केलं जातं. हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. कशाचं? देवनागरी लिपीचं. आता आदर्श लिपी. आदर्श लिपी म्हणजे काय ते आपण बघूया. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखवला जातो ती असते आदर्श लिपी. म्हणजे तोंडातून बाहेर पडणारे जेवढे काही ध्वनी आहेत ते ध्वनी, प्रत्येक ध्वनीसाठी जर त्या भाषेमध्ये चिन्ह जर स्वतंत्र असेल तर ती लिपी असते आदर्श लिपी. लक्षात येते? म्हणजे जेवढे आपल्या तोंडातून ध्वनी बाहेर पडतात प्रत्येक ध्वनीसाठी जर स्वतंत्र चिन्ह असेल तर अशा लिपीला म्हणायचं आदर्श लिपी. आणि देवनागरी लिपी ही आपली आदर्श लिपी मानली जाते. आता हे झालं भाषेबद्दल. आता आपण व्याकरणाकडे वळूया. प्रत्येक भाषेचं व्याकरण असतं तसं आपल्या भाषेचं सुद्धा व्याकरण आहे. भाषेचं व्यवहार व्यवस्थित चालावेत. आता व्याकरणाची आवश्यकता काय आली त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण आहे. भाषेचे व्यवहार व्यवस्थित चालावेत यासाठी ठरलेल्या नियमांना व्याकरण असे म्हणतात. जसे आपले दैनंदिन व्यवहार व्यवस्थित चालले पाहिजेत तसं या ठिकाणी भाषेचे व्यवहार सुद्धा व्यवस्थित चालले पाहिजेत. म्हणून भाषेचे व्यवहार व्यवस्थित चालावेत यासाठी काही नियम ठरवून दिलेले आहेत आणि त्याच नियमांना व्याकरण असं म्हटलं जातं.
आता भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा व्याकरण. बघा दुसरी एक व्याख्या आहे काय, भाषेचे स्पष्टीकरण. प्रत्येक भाषे जे असते प्रत्येक भाषेचं स्पष्टीकरण करणारं जे शास्त्र असतं त्या शास्त्राला सुद्धा व्याकरण असं म्हटलं जातं. आता व्याकरण या शब्दाचा आपण विग्रह जर केला तर फोड जर केली तर काय होईल, वि अधिक आ अधिक कृ म्हणजेच व्याकरण. व्याकरण या शब्दाची फोड कशी केली बघा, वि अधिक आ अधिक कृ म्हणजेच त्याचा फोड झाली. आणि व्याकरण या शब्दाचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ होतो स्पष्टीकरण. व्याकरण म्हणजे काय, स्पष्टीकरण. पुढे जाऊया आपण. आता महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. आता कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महर्षी पतंजली या ठिकाणी यांनी काय केलेलं आहे, महर्षी पतंजली व्याकरण म्हणजे शब्दानुशासन त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांचं व्याकरणाचं मत काय, व्याकरण म्हणजे काय, त्यांच्या मते व्याकरण म्हणजे शब्दानुशासन. म्हणजे शब्द कसे वापरायचे याचं काही शासन असेल नियम असेल तर त्याला म्हणायचं व्याकरण. त्याच्यानंतर श्रीपाद भागवत यांचं काय म्हणणं आहे व्याकरण म्हणजे काय ते बघूया. भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरविले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. बघा यांचं मत काय, व्याकरण म्हणजे शब्दानुशासन. आणि श्रीपाद भागवत यांचं काय म्हणणं आहे की भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात त्या नियमांना स्पष्ट करणारं जे शास्त्र असतं ते म्हणजे व्याकरण. हे कोणाचं म्हणणं आहे, श्रीपाद भागवत यांचं म्हणणं आहे. आता व्याकरण अभ्यासाचे मुख्य 3 घटक आहेत. जर आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करायचा तर 3 गोष्टीने त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. पहिला आहे वर्ण विचार, ते आपण पुढे शिकणार आहोत. दुसरा आहे शब्द विचार आणि तिसरा आहे वाक्य विचार. म्हणजे कोणतीही भाषा जेव्हा सुरू होते तेव्हा त्या ठिकाणी ध्वनी, मग ध्वनीचं चिन्ह असतं त्या चिन्हांना आपण वर्ण असं म्हणतो. म्हणजे पहिल्या वर्णाचा आपल्याला विचार करावा लागेल. नंतर या वर्णांपासून काय तयार होतं तर शब्द तयार होतो. नंतर या शब्दापासून वाक्य तयार होतं. अशा प्रकारे या ठिकाणी व्याकरणाचा जर अभ्यास करायचा असेल तर व्याकरणाचा अभ्यास करणारे 3 घटक आहेत. पहिला आहे वर्णविचार, दुसरा आहे शब्द विचार आणि तिसरा आहे वाक्य विचार. आता या ठिकाणी आपण वर्णाबद्दल माहिती घेणार आहोत. आजचा आता पुढची आपलं जे घटक आहेत महत्वाचा तो म्हणजे मराठी वर्णमाला. मग आता वर्णमाला म्हणजे काय ते बघूया आपण. बघा वर्णमाला याची संरचना वर्णमालेची रचना आहे. मग वर्णमालेमध्ये किती कोणकोणत्या गोष्टी आहेत ते बघूया. बघा एकूण वर्ण आहेत 52. किती आहेत वर्ण, 52. त्यामध्ये स्वर जसं इंग्रजीमध्ये आपण AEIOU हे 5 स्वर आहे, पण मराठीमध्ये मात्र एकूण 14 स्वर आहेत. पहिल्या 12 होते परंतु आता मात्र 2009च्या नंतर त्या ठिकाणी आणखी 2 वाढलेले आहे. ॲ आणि अ हे 2 वाढल्यामुळे त्या ठिकाणी किती झालेले आहेत आता 14. बघा मग स्वर कोणकोणते, अ आ इ ई उ उ रू लृ ए ऐ ओ औ आणि ॲ आणि अ. तर हे या ठिकाणी एकूण 14 स्वर मानले जातात. आता स्वरादी जे आहेत स्वरादी ते आहेत 2, आणि आहा हे 2 या ठिकाणी स्वरादी मानले जातात. लक्षात ठेवायचं स्वर किती 14 आणि स्वरादी किती आहेत 2. जर तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे 2 जे आलेत हे नंतर 2009 नंतर ऍड झालेले आहेत म्हणून आता 14 आहेत म्हणून 14 खडी मानली जाते. लक्षात ठेवायचं. आणि स्वरादी जे आहेत 2 आहेत आणि आहा. ला म्हणायचं अनुस्वार आणि आहा जो आहे तो विसर्ग मानला जातो. त्यानंतर व्यंजने एकूण 34 आहेत. मग ते 34 कोणकोणती आहेत बघा. त्यामध्ये स्पर्श व्यंजने 25 आहेत. मग या क ख ग घ हे या ठिकाणी क चा वर्ग मानला जातो. म्हणजे क ची जी लाईन आहे क ख ग घ न या ठिकाणी ही जी पहिली आहे याला क चा वर्ग मानला जातो. नंतर च चा वर्ग च छ ज ज न तर हे झालं च चा वर्ग. त्यानंतर ट चा वर्ग ट ठ ड ढ न तर हे आहेत ट चा वर्ग. त थ द ध न हा आहे या ठिकाणी त चा वर्ग. आणि प फ ब भ म हा आहे या ठिकाणी कशाचा प चा वर्ग. अशा प्रकारे क चा वर्ग त्यामध्ये 5 वर्ण, च चा वर्ग त्यामध्ये 5 वर्ण, ट चा वर्ग त्यामध्ये 5 वर्ण, त चा वर्ग 5 वर्ण आणि या ठिकाणी प चा वर्ग त्यामध्ये 5 वर्ण. म्हणजे एक वर्ग जो असतो पहिलं अक्षर असतं त्या पहिल्या अक्षरावरून ती लाईन असे सुरू होते म्हणून त्याला वर्ग असा शब्द मानला जातो. अशा प्रकारे हे 25 जे आहेत याला म्हणायचं स्पर्श व्यंजने. काय म्हणायचं स्पर्श व्यंजने. पुढे बघूया अर्धस्वर किंवा अंतस्थ. अर्धस्वर ते 4 आहेत य र ल व.
प्रश्न येतो स्पर्श खालीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती? तर या ठिकाणी ही चार य र ल व श य र ल व हे चार आहेत अर्धस्वर त्यांना मानलं जातं किंवा अंतस्थ असं सुद्धा त्यांना मानलं जातं. त्यानंतर उष्मे आणि घर्षक या ठिकाणी या तीन अक्षरांना श श आणि स यांना घर्षण वर्णने किंवा उष्मे असं सुद्धा मानलं जातं. महाप्राण मात्र एकच आहे. ह हा या ठिकाणी महाप्राण आहे कारण तो आतून या ठिकाणी येतो म्हणून ह म्हणताना आपण या ठिकाणी आपल्या खाली एकदम पोटातून आपल्याला स्वर बाहेर काढावा म्हणून त्याला महाप्राण असं म्हटलं जातं. त्यानंतर स्वतंत्र वर्ण तो आपल्या वर्णमालेत नव्हता, तो बाहेरून आलेला आहे तर म्हणून त्याला स्वतंत्र वर्ण असं मानलं जातं. आणि स्वतंत्र वर्ण आहे अळ. स्वतंत्र वर्ण कोणता आहे? अळ. त्याच्यानंतर विशेष संयुक्त वर्णने दोन या ठिकाणी दोन व्यंजनापासून त्या ठिकाणी ते एकत्र येतात म्हणून त्याला असं काय म्हणलं जातं? संयुक्त. म्हणजे दोन व्यंजनापासून एकत्र आलेले आहेत ते दोन आहेत क्ष आणि ज्ञ. क्ष ज्ञ हे दोन दोन या ठिकाणी संयुक्त असल्यामुळे क्ष तयार होताना दोन व्यंजन आणि ज्ञ तयार होताना दोन व्यंजन एकत्र आलेले असतात म्हणून त्यांना विशेष संयुक्त वर्ण व्यंजने असं मानलं जातं. चला पुढे आता स्वराचे प्रकार बघूया. आपण व्यंजन बघितले, आता स्वराचे प्रकार बघूया. ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार कमी कालावधी लागतो किंवा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर. अ इ उ रू आणि लृ हे आहेत ऱ्हस्व स्वर. त्यानंतर दीर्घ स्वर म्हणजे याचा उच्चार करण्यासाठी थोडा यांच्यापेक्षा जास्त उशीर लागतो त्याला म्हणायचं दीर्घ स्वर. आ इ उ ए ऐ ओ आणि औ हे आहेत या ठिकाणी दीर्घ स्वर. त्यानंतर संयुक्त स्वर दोन स्वरापासून जसं या ठिकाणी संयुक्त व्यंजन आहे तसं संयुक्त स्वर सुद्धा आहेत. ते कोणकोणते आहेत? ए ऐ ओ आणि औ हे चार आहेत संयुक्त स्वर. त्यानंतर सजातीय स्वर म्हणजे एकाच ठिकाणाहून एकाच जातीचे जे स्वर असतात त्यांना सजातीय मानलं जातं. जसं अ आ इ ई हे जे दोन जोड्या आहेत या दोन जोड्या सजातीय स्वराच्या आहेत. आता विजातीय स्वर ते कोणकोणते आहेत बघा. अ आणि ई बघा एका ठिकाणून येत नाही ते. अ आ एका ठिकाणून येतात, इ ई एका ठिकाणी येतात परंतु अ आणि ई अचा उच्चार वेगळ्या ठिकाणी येतो आणि अचा उच्चार आणि ईचा उच्चार वेगवेगळ्या ठिकाणून येतात म्हणून त्याला विजातीय स्वर मानलं जातं. म्हणजे अ ई आणि उ ए हे विजातीय स्वर मानले जातात. पुढं व्यंजनाचं वर्गीकरण. सारख्या आपण वर्गीकरण म्हणजे काय? सारख्या गुणधर्माच्या ज्या काही गोष्टी असतात त्या एका गटात घेतो त्याच गोष्टीला म्हणायचं त्या प्रक्रियेला म्हणायचं वर्गीकरण. मग व्यंजनांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. कठोर व्यंजने. मग कठोर व्यंजने कोणतं आहेत? तर जे आपण वर्ग बघितले क चा वर्ग च चा वर्ग म्हणजे त्यातले 5 अक्षर त्यातील सुरुवातीचे जे 2 अक्षर आहेत वर्ण आहेत त्यांना म्हणायचं कठोर व्यंजन. क ख च छ ट ठ त थ प फ श स स हे उष्मे सुद्धा आहेत आणि ते कठोर व्यंजन सुद्धा आहेत. त्यानंतर मृदू. ते मृदू कोणते आहेत? मग त्या जे काही वर्ग आहेत आपण क चा वर्ग ट चा वर्ग च चा वर्ग त्यामध्ये शेवटचे जे 2 अक्षर आहेत त्यांना या ठिकाणी काय मानलं जातं? त्यांना मृदू व्यंजन मानलं जातं. मग या क ख मधला जो 2 अक्षर उरले बघा क ख कठोर आणि त्याच्या पुढचे जे 2 आहेत ग घ हे आहेत मृदू. मग प्रत्येक वर्गामधले 2-2 अक्षर ग घ ज झ ढ ड ढ द ध ब भ य र हे सर्व आहेत मृदू व्यंजने. त्याच्यानंतर ल व ह ळ न न न न आणि म हे एवढे व्यंजन आणि स्वर जे 14 स्वर आहेत ते आणि स्वरादी असे एकूण सगळे जे आहेत 37 आहेत. मृदू किती आहेत? 37 आणि कठोर व्यंजने मात्र फक्त 13 आहेत. पुढे अनुनासिके ज्याचा नाकातून उच्चार होतो. जेव्हा आपण नाकातून उच्चार एखाद्या स्वराचा होत असेल व्यंजन वर्णाचा होत असेल त्याला अनुनासिके असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ न न न न म प्रत्येक लाईनीमधले क च्या लाईन मधला हा न, त्यानंतर च च्या लाईन मधला हा न, त्याच्यानंतर ट च्या लाईन मधला हा न, त्यानंतर त च्या लाईन मधला हा न आणि प च्या लाईन मधला म. शेवटचा अक्षर म्हणजे वर्णमालेमध्ये किंवा आपण जी उजळीचं पुस्तक आहे त्यामध्ये शेवटचे जे आहेत ज्यांचा उच्चार नाकातून होतो आणि त्या वर्गाच्या सगळ्यात शेवटच्या त्या ओळीच्या सगळ्यात शेवट अक्षर असते वर्ण असतं हे सर्व अनुनासिके आहेत. त्यानंतर वर्णाची उच्चार स्थाने. या ठिकाणी वर्णाची उच्चार कुठून उच्चार होतो तर कंठ म्हणजे कंठातून उच्चार होतो. अ आ पूर्ण क चा वर्ग आणि ह आणि आहा हे सर्व आहेत
कंठ, याचा कंठातून उच्चार होतो. कोणकोणते? अ आ, त्यानंतर कचा पूर्ण वर्ग क ख ग घ न, त्याच्यानंतर महाप्राण ह आणि हा विसर्ग आहा, यांचा या ठिकाणी आपण कंठ त्याला वर्ण मानले जातात. त्यानंतर तालव्य. तालव्य कोणकोणते आहेत? ई ई, आहे की नाही? तालव्य टाळूचा त्या ठिकाणी वापर होतो. ई ई, त्यानंतर च चा पूर्ण वर्ग च छ ज झ न, त्याच्यानंतर य आणि श, हे सगळे तालव्य वर्ण आहेत. त्यानंतर मूर्धन्य. मूर्धन्य कोणकोणते आहेत? रू, ट चा पूर्ण वर्ग ट ठ, म्हणजे या ठिकाणी आपल्या जिभेचा शेंडा आपल्या टाळूला लागतो वर. रू ट ठ ड ढ न र श आणि ळ, या ठिकाणी हे सर्व काय आहेत? मूर्धन्य मानले जातात. आणि दंत्य म्हणजे हे अक्षर बोलताना दाताच्या जो वरचा भाग आहे त्याला टच करावं लागतं, आपली जीभ जाऊन त्याला टच होते. उदाहरणार्थ लृ, त, तचा पूर्ण वर्ग त थ द ध न, बघा त म्हणताना तुमची जीभ आहे ती जीभ कुठे लागते? दाताला जाऊन टच होते, म्हणून त्या ठिकाणी आपण हा जो आहे दंत्य वर्ण मानला जातो. लृ त थ द ध न, ल आणि स, हे म्हणताना या ठिकाणी दाताचा आपल्याला वापर करावा लागतो, म्हणून त्याला दंत्य वर्ण मानलं जातं. ओष्ठ, ओठाचा वापर करावा लागतो. ओठाचा वापर केल्याशिवाय हे अक्षर आपण हे वर्ण म्हणून त्याचा उच्चार करू शकत नाही. उ, बघा उ म्हणताना तोंडाचा असा चंबू होतो उ. त्यानंतर उ आणि प फ ब भ म, बघा ओठ जर नसतील तर बगर ओठच म्हणून दाखवा, म्हणू शकत नाही आपण, है की नाही? म्हणजे ओष्ठ. त्याच्यानंतर कंठ तालव्य, म्हणजे कंठ आणि तालव्य म्हणजे कंठाचा आणि टाळू या दोघांचा मिळून काही आपल्याला म्हणावं लागतं. ए आणि ऐ, हे दोन जे आहेत हे कंठ तालव्य वर्ण मानले जातात. त्यानंतर कंठोष्ठ. कंठोष्ठ कोणते आहेत? ओ आणि औ, हे दोन कंठोष्ठ मानलं जातात. आणि दंतोष्ठ फक्त एक आहे, व, हा दंतोष्ठ आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वर्णमाला जी आहे त्या वर्णमालेतील आपण स्थान देखील बघितलेलं आहेत. आता शेवटचा भाग आपला या ठिकाणी विशेष मुद्दे. कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे, विशेष गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत ते बघा. क्ष आणि ज्ञ यांचा समावेश म पा सबनीस यांनी केलेला आहे. व्याकरणामध्ये क्ष आणि ज्ञ हे दोन जे आहेत हे दोन संयुक्त व्यंजने मानले जातात, विशेष संयुक्त व्यंजन, यांचा समावेश म पा सबनीस यांनी केलेला आहे. दुसरी गोष्ट, ळ हा द्राविडियन वर्ण स्वतंत्र वर्ण म्हणून मानला जातो. हा आपल्या वर्णमालेमध्ये सुरुवातीला नव्हता, हा दुसऱ्या भाषेतून आलेला आहे. कोणत्या भाषेतून? द्रविडियन, म्हणजे द्रविड भाषेतून तो आलेला आहे, म्हणून याला स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो आहे ळ. त्याच्यानंतर ए आणि अ हे इंग्रजीतून आलेले वर्ण आहेत. 2009 पासून यांचा समावेश करण्यात आलेला आहे, पूर्वी नव्हते, 2000 पूर्वी नव्हते. त्यानंतर अरविंद मंगळूरकर यांनी हे सुचवलं आणि 2009 पासून ए आणि अ या दोन स्वरांचा या ठिकाणी आपल्या स्वरामध्ये समावेश झालेला आहे. तेव्हापासून 12 खडी न म्हणता आपण 14 खडी म्हणतो. त्यानंतर ए अ मुळे आता 14 खडी मानली जाते. श ल शासन निर्णयानुसार डेथयुक्त श आणि ल, बघ यांचं लेखन श आणि ल यांचं लेखन कसं करायचं? आपल्याला शचं लेखन या प्रकार करायचं आहे, म्हणजे देठयुक्त करायचं आहे, आणि ल चं पाकळीयुक्त लेखन आपल्याला करायचं आहे. बघा पूर्वी श असा लिहिला जात होता, आता असा आपण लिहिला पाहिजे. आणि ल जो आहे तो पूर्वी ल असा लिहिला जात होता, आता पाकळीयुक्त आपण लेखन केलं पाहिजे. यांना प्रमाण मानलं जातं, प्रमाणित लेखन या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आशा करतो की या ठिकाणी वर्णमाला, त्यानंतर भाषा, लिपी या सर्व गोष्टी तुम्हाला सर्व समजल्या असतील. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही काय करायचं आहे, त्याचं चांगल्या प्रकारे वाचन देखील करायचं आहे आणि लिहून सुद्धा घ्यायचं आहे. आणि त्यातले मग जे काही स्थान आहेत त्यांची उगम स्थाने असतील वर्णांची, त्यानंतर कोणत्या प्रकारे कोणते स्वराचे प्रकार कोणते आहेत, व्यंजनाचे प्रकार कोणते आहेत, हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहेत. आशा करतो तुम्हाला आजची तासिका आवडली असेल. जर आवडली असेल तर त्या ठिकाणी लाईक करायला मात्र विसरू नका, मित्रांना देखील पाठवा. पुन्हा आपण भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.